I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत। बघू शकता तुम्ही हे बॅनर कसं झालं आहे। एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह झालेला बॅनर आहे। बघू शकता तुम्ही टेक्स्ट एकदम सिंपल ठेवलेला आहे आपण गुरुपौर्णिमेनिमित्त। या बॅनरसाठी लागणारे मटेरियल सुद्धा मी PNG मध्ये प्रोवाइड केलेले आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। त्याच्यासाठी पासवर्ड तो 2 स्टेपमध्ये आहे, तोही व्हिडिओमध्येच आहे। सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा। मटेरियल बघा, ब्लॅक बॅकग्राऊंड असल्या कारणाने मटेरियलची दिसत नाही। तर फायनली आपण आता सुरू करूया आपल्या बॅनर एडिटिंगला। त्यासाठी आपण सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करूया। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हे टेक्स्ट डिलीट मारून घेऊया आणि 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईज ही वाढवून घेऊया। 1:1चा रेशो ठेवणार आहोत आपण, 1:1चा। आणि इमेज साईज आपण 5000 × 5000। तर फायनली आपण आता इथं बॅकग्राऊंड ॲड करणार आहोत। त्याला लॉक करून घेऊया। त्याचबरोबर आपण दुसरी PNG सुद्धा ॲड करूया। सही एक्सपेक्ट रेशो 100 करून तिलाही चॅनलमध्ये जाऊन लॉक करायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ओपन गॅलरी। पुढची इमेज ॲड करायची आहे। तिलाही लॉक करून घ्यायचं आहे। परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी। त्यानंतर गुरुपौर्णिमा टेक्स्ट हा घ्यायचा आहे। ओके, ओपन गॅलरी, फ्रॉम गॅलरी। त्यानंतर शुभेच्छाचा टेक्स्ट घ्यायचा आहे, त्यालाही लॉक करून घ्यायचं आहे। परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी। त्यानंतर ही फुलं ॲड करून घ्यायची आहेत। परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी आणि पुढची इमेज PNG ॲड करून घ्यायची आहे ही। त्यालाही लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी। त्यानंतर दुसरी जी PNG आहे ती ॲड करायची आहे। ओके, लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करायची। मित्रांनो, हीच कंटिन्युअसली प्रोसेस आहे। ॲड करत चालायचं, लॉक करत चालायचं। त्यानंतर पुढची PNG ही आहे। ओके, मॉडेलचा फोटो, त्यालाही लॉक करायचं आहे। शुभेच्छुक टेक्स्ट PNG ॲड करायचे।
नंतर शुभेच्छुकचं नाव ॲड करायचं आपल्याला. PLP फाईल जी दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. PLP फाईलमध्ये फक्त एडिट करायची आवश्यकता आहे. फोटो चेंज करून तुमचं नाव चेंज करून बॅनर रेडी होणार आहे चटक्यात 2 मिनटात. फक्त डेट PNG राहिली आहे. डेट PNG ॲड झाली की बॅनर आपलं फायनल. तर बघू शकता सर्व आपण व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. तर सर्व PNG ॲड झाल्यानंतर ह्याला आपण सेव्ह करूया. सेव्ह करताना सेव्ह एज इमेज याची क्वालिटी जी आहे ती अल्ट्रा ठेवायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. तर मित्रांनो, या बॅनरची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर ह्या ॲपचा उपयोग करणार आहोत. AI फोटो इन्हान्सर हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे सहजासहजी. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. फोटो इन्हान्स करायचा आहे आपल्याला. त्यामुळे इन्हान्सवर क्लिक करून आपला जो बॅनर सेव्ह आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. हे इन्हान्सवर क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही प्रोसेसिंग सुरू आहे. ही एक छोटी ॲड येणार आहे. ती ॲड बघून स्किप करूनच पुढे आपली प्रोसिजर होणार आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. We'll 25 सेकंदाची ॲड असते. पर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर मग एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, फायनली आपला बॅनर इथं सेव्ह झालेला आहे. भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.